या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याकडून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या कामाच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये जो काही स्तरीयवाद सुरू आहे याबद्दल या ठिकाणी वस्तुस्थिती नेमकी काय आहे यासंबंधी मी आपल्याला माहिती सांगणार आहे। गेले 2-3 महिन्यामध्ये जे काही फलटण तालुक्यामध्ये जी काही विकास कामं पूर्वीची विकास कामं सुरू होत आहेत त्याच्याबद्दल विद्यमान आमदार श्रेय घेत आहेत। आता कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो। काल फलटण एसटी डेपोमध्ये 10 नवीन बसेस आल्या आणि त्याचं त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला। खरं तर ही एसटी डेपोमध्ये बसेसची मागणी आमची फार पूर्वीची आहे। 21-22 सालापासून यांनी मागणी करतोय। त्या काळामध्ये अनेक बैठकाही झाल्या। रामराजे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका झाल्या, परंतु त्या तत्कालीन शासनानं धोरणाबद्ध निर्णय कुठला घेतला नव्हता। आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेमध्येही काम केलं, विरोधामध्ये काम केलं आणि त्यावेळी आम्ही बसेसची मागणी केली होती, परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळं ते काम अर्धवट राहिलं। आत्ता जे 10 बस आपल्या एसटी डेपोला आल्या त्यामध्ये हे काय फलटण एसटी डेपोसाठी फक्त बसेस आल्या असं नाही, तर संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या एसटी डेपोमध्ये ह्या बसेस आता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। आणि याचं कारण म्हणजे शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला आणि सगळ्या एसटी डेपोमध्ये जिथे बसेसची आवश्यकता आहे तिथं त्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। खरं तर ह्या अशा नवीन बसेस येणं हे काही नवीन नाही। गेल्या 30 वर्षामध्ये रामराजे साहेब असतील, मी असेल, आमच्या काळामध्ये अनेक वेळा या एसटी डेपोला बसेस आलेल्या आहेत, पण त्याची आम्ही प्रसिद्धी कधीही केली नाही। परंतु काल 10 बसेस आल्या आणि या 10 बसेस जणू काही आमच्याच पत्रानं आल्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं। हे काय अशी बसेस येणं का उपलब्ध करून देणं ही काय कारवाई ही काय 4-2 दिवसामध्ये होत नाही। आज पत्र दिलं की 1-2 दिवसामध्ये बसेस आल्या असं होत नाही। ते फार पूर्वीपासून आमचं ते मागणी होती आणि आवश्यकता होती। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कालचे काय वक्तव्य विद्यमान आमदारांनी केलं ते म्हणजे फलटण बस डेपो एक बारामतीच्या सारखा करणार। निश्चितपणे करायला आमची हरकत नाही, चांगली गोष्ट विकासाची केली पाहिजे, परंतु याच्या आधी आपण जर बघितलं फलटण डेपो आजची आपण परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी बरेचसे काम झाले। मागच्या काळामध्ये आपण 4-5 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणचं काम केलं, पेव्हिंगचं काम केलं आणि आज आपण जर एसटी डेपो आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी त्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते आणि तिथं पाणी साठत होतं। आज तशी परिस्थिती नाही। वेगळ्या बारामती एसटी जाण्यासाठी वेगळा तिथं आगार किंवा वेगळी जागा तिथं पलीकडची वाढवून तिथं आपण ते एसटी छोटा डेपो सुरू केला। त्यामुळं आजची परिस्थिती डेपोची अतिशय व्यवस्थित आहे। आता याच्यापेक्षा आणखी सुधारणा करणं मान्य आहे मला, शेवटी सुधारणा काही थांबत नाही, आणखी सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी ते करावे। त्यांना संधी लोकांनी दिली, त्यांनी ते काम करावं, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु फुकटचं श्रेय त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये आणि लोकांची दिशाभूल करणं थांबावं अशी माझी त्या ठिकाणी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान आहे। दुसरी गोष्ट तर फलटण नगरपालिकेमध्ये आम्ही मागच्या 2 वेळा पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी आमचे सगळेच नगरसेवक उपस्थित होते। आमचे पांडुरंग गुंजटे असतील, किशोर भाई असतील आणि सर्व नगरसेवक, मी सगळ्यांची नावं घेत नाही। आता दत्तबापू इथं उपस्थित। या ठिकाणी मला सांगायचं आहे की फलटण शहरासाठी अनेक नगरोत्थान योजनेतून, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि आजही ती कामं सुरू आहेत। परंतु ते कामं ज्या कामाची अडवणूक करायची आणि त्या कामाचं नारळ फोडायचे अशी जी काय पद्धत सुरू आहे ती खरं तर थांबवली पाहिजे। मी उदाहरण दाखल सांगतो, अशी अनेक कामं आहेत रामराजे साहेबांच्या आमच्या फंडातून या फलटण शहराच्या विकासासाठी आणलेली अनेक कामं आहेत। त्यातली उदाहरण दाखल मी सांगतो कामं।
या ठिकाणी एक दोन कामं आहेत की प्रभाग क्रमांक 6 मध्ये जवळजवळ 1,50,00,000 रुपयाच्या किमतीचं नदी पात्रातील रिटेनिंग वॉल बांधणे हे काम आमच्या फंडातून मंजूर आहे. त्या कामाचं त्या ठिकाणी नारळ विरोधकांनी फोडला. पण ठीक आहे, विरोधकांनी फोडला हरकत नाही, पण आम्हाला बोलवलं पाहिजे होतं. हे जे प्रोटोकॉल आहेत ते अधिकाऱ्यांनी पाळले पाहिजेत. आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये या संबंधी सर्व अधिकाऱ्यांना आमच्या भाषेमध्ये सांगून कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची सूचना आम्ही देऊ. नाही सुधारणा झाली तर निश्चितपणे पुढे कशा प्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायचं वागायचं याची आम्हाला भाषा कळते. तर माझी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना आहे की कुठल्याही पद्धतीचं काम करताना पारदर्शकपणे काम केलं पाहिजे, पक्षपातीपणा न करता काम केलं पाहिजे, आणि जे काही नियमान आहे ते नियमानं सर्व कारवाई झाली पाहिजे. दुसरं उदाहरण फलटण मधील प्रभाग क्रमांक 9 मधील अरविंद पवार ते मलानीघर रस्ता डांबरी करणे त्याचंही त्यांनी नारळ फोडलं. दुसरं प्रभाग क्रमांक 9 मध्ये बर्गेघर ते जाधव रस्ता डांबरी करणे त्याचंही त्यांनी नारळ फोडला. दुसरं नाबार्डमधून 1,89,00,000 बॉक्स पूल त्या ठिकाणी सेल पूल त्याचंही त्यांनी नारळ फोडला. अशी अनेक कामे उदाहरण सांगितले मी. अशी अनेक कामे मी मागेही सांगितलं की आता विद्यमान आमदारांना फक्त 6 महिने फक्त नारळ फोडण्याचं काम पुरेल एवढी कामं विकास कामे रामराजे साहेबांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आणले. आणि त्यामुळं या सर्व कामाचं श्रेय घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये आणि लोकांची दिशाभूल करणं विद्यमान आमदार यांनी थांबवावं अशी माझी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान आहे.